प्रकरण 18. आमच्या प्रत्यक्ष सिद्धी. संपत्ती कोणत्याही प्रकारची असो, ती एकदा संचित झाली की तिचा प्रभाव दृष्टीगोचर होऊ लागतो. आरोग्य संपन्न मनुष्य बलिष्ठ आणि सुंदर वाटतो. धनवंतांचा थाटमाट वागताना आढळतो. तसंच बुद्धिमान लोकांचं वैभव त्यांच्या वाणीतून आणि आचार विचारातून प्रकट होत असतं. याचप्रमाणे आध्यात्मिक संपत्ती सुद्धा आपल्या संचयाचा प्रभाव बाहेर दाखवू लागते. साधनेद्वारे सिद्धी याचा अर्थ असामान्य यश, सफलता होतो. सामान्य प्रतीचं यश तर माणसं सुद्धा आपल्या सामान्य प्रयत्नांनी प्राप्त करत असतात. अध्यात्माचं क्षेत्र हे फार विशाल आणि श्रेष्ठ आहे. यास्तव त्याच्या सिद्धी सुद्धा मानवाच्या सामान्य आणि एकाकी प्रयत्नांनी साध्य न होणाऱ्या आणि उच्च स्तराच्या मानल्या पाहिजेत. आज दुर्दैवानं अध्यात्माची पातळी इतकी घसरली की लोक त्याला जादूगिरीसारखे समजू लागले आहेत. त्याचं स्वरूप आणि सिद्धींबाबत लोकांचे विचार विचित्र बनलेत. चमत्कारपूर्ण विचित्र घटना अशी सिद्धीबाबत कल्पना आहे, ज्या पाहून लोकांना अचंबा वाटावा. मग त्या घटना कितीही अर्थहीन असोत. केसातून वाळू काढणं यासारख्या कौतूहलाने कोणाचं काय काम होणार आहे? कोणाचं कल्याण होणार आहे? आश्चर्यात टाकणाऱ्या विचित्र आणि चमत्कारिक असंबद्ध घटना निरुपयोगी हातचलाकी कोणी जादूगारच दाखवत असतो. त्यातून त्याला पैसा आणि नाव मिळू शकतं, पण त्यातून जनकल्याणाचं कोणतंही कार्य घडत नाही. तथाकथित सिद्धांचा महिमा भोळ्या भाबड्या जनतेत वाढतो आणि त्याचा ते फायदा उपटतात. काही कथित सिद्ध हातचलाखी करून सिद्धीच्या नावानं प्रदर्शन करतात. हवेत हातवारे करून मिठाई काढणं, नोटा दुप्पट करणं अशा कृत्यांनी ते भोळ्या भाबड्या जनतेला, लोकांना मूर्ख बनवत असतात. अशा घटना अनेकदा कानी पडतात. जादूगिरीचं कौतुक, कुतूहल आणि आध्यात्मिक सिद्धी यातील अंतर न समजणं हा दूधखोळेपणाच म्हटला पाहिजे. जादूगार आणि सिद्धपुरुषांच्या जीवनात अंतर्बाह्य मौलिक भेद असतो, तो समजून घेणं आवश्यक आहे. सिद्धी साधनेनं प्राप्त होते. साधनेद्वारे सिद्धीचं तात्पर्य त्या विशिष्ट कार्याशी आहे जे लोकमंगलते संबंधी असतात आणि त्याचबरोबर ते इतके प्रभावी आणि व्यापक असतात, जे कुणीही एकट्याच्या संकल्प किंवा प्रयत्नांनी होऊ शकत नाहीत. तरीही ते कार्य करण्याचा दुस्साहसी प्रयास करून ते पुढे पाऊल टाकतात आणि अनेकदा ते अशक्य वाटणारं कार्य पूर्ण करून दाखवतात. कालमानानुसार त्यांना जनसहयोगही मिळत जातो. सृष्टी नियमानुसार प्रत्येक वर्गाच्या मनस्वी जनांना सहकार्य लाभतं, तर श्रेष्ठ कार्य करणाऱ्यांना ते का लाभू नये? प्रश्न एकच आहे की अध्यात्मवादी बाह्य साधन आणि सहयोग यांचा अभाव असला तरी महनीय कार्यास सुरुवात करतात आणि आत्मविश्वास व ईश्वर विश्वासांच्या बळावर नौका पार नेतात. सामान्य जनांची मनस्थिती इथेच सोणी ठरते. ते आधी साधनं आणि सहयोगाची व्यवस्था पाहतात आणि मगच कार्यात हात घालतात. साधनामग्न सिद्ध पुरुषाच्या हातून महान कार्य संपन्न झाली आहेत, हा त्यांचा सिद्ध चमत्कार होय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्थ रामदासांनी एक मराठी तरुणास पुढं केलं आणि त्यास आश्चर्यप्रद यशाच्या शिखरावर पोचवलं. समाजात सर्वत्र बोकाळलेल्या रूढिवाद, अंधश्रद्धा याविरुद्ध भगवान बुद्धांनी बुद्धिप्रामाण्यवादी आंदोलन छेडलं आणि त्याचा प्रसार जगभर केला. गांधीजींनी धरसाना इथे मिठाचा सत्याग्रह सुरू केला आणि परिणामी इंग्रज साम्राज्याचा पाया खचला. त्याची अंतिम परिणती किती विस्तारली आहे तो इतिहास सर्वश्रुत आहे. आचार्य विनोबाजींचं भूदान आंदोलनही एकाकी प्रयत्नांनी साकारलं आणि त्याचा विस्तार आणि प्रभाव व्यापक व सफल ठरला. स्काउटिंग आणि रेडक्रॉस आंदोलनं देखील सुरुवातीला नगण्य वाटत, पण आज त्यांचा व्याप आणि कार्यक्षेत्र जागतिक स्वरूपाचं बनलंय. राजस्थानचं वनस्थली बालिका विद्यालय, बाबा आमटे यांचं अपंग व कुष्ठरोगी सेवा कार्य ही अशीच दृश्यमान कार्य साधनेद्वारे सिद्धीचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणून दर्शवता येतील. जगाच्या इतिहासात अशा अगणित घटनांची नोंद आहे, ज्यांच्या प्रवर्तकांचं कौशल्य, साधनं आणि सहकार्य नगण्य होतं, तथापि त्यांचं आत्मबल मात्र असामान्य होतं. तेवढ्यानं गाडी पुढे सरकू लागली. इकडून तिकडून तेल पाणी मिळवीत क्रमशः प्रगतीचं एक एक स्टेशन ओलांडत गेली. शेवट महान परिणती घडली. हेतू शुद्ध आणि निस्वार्थी असेल तर अशा कार्यांच्या मागे साधनेद्वारे सिद्धीचा अटळ सिद्धांत स्पष्टपणे दिसतो. आमच्या जीवन साधनेची परिणती कोणत्या सिद्धीत झाली याचा शोध घेणाऱ्यांना निराश व्हावं लागणार नाही. आमचं प्रत्येक पाऊल आमचं कौशल्य आणि उपलब्ध साधनं यांच्या तुलनेत फार मोठं, महत्वाचं आणि यशस्वी ठरलं.
ती कार्य सुरू केली तेव्हा लोकांनी आम्हास लहरी आणि मूर्ख म्हटलं. हास्यास्पद न बनण्याचा व्यावहारिक शहाणपणाचा सल्लाही त्यांनी ऐकवला. तथापि मनात ईश्वरावर पूर्ण व अतूट श्रद्धा होती. त्याच्या प्रेरणेनं ते कार्य हाती घेतलं होतं. ज्यांच्या अंतःकरणात लोभ लालसा नसते त्यांच्याच अंतःकरणात असे सत्य संकल्प ईश्वरी प्रेरणेनं उचंबळतात. त्या कार्याचा सरळ संबंध लोककल्याणाशीच असतो. दैवी सहयोगाविषयीही संकल्पकर्त्यास अढळ विश्वास वाटत असतो. साधनेची ऊर्जा सिद्धीच्या रूपात परिपक्व बनली तेव्हा सामायिक उपयुक्त कार्यात तिचा विनियोग करायचा निश्चय केला. कार्यास सुरुवात केली आणि आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे ही सर्व कार्य सहकार्याचीही निश्चिती वाटत असतानाच अशा प्रकारे प्रगतीपथावरती गेली की जणू कुणीतरी त्यांची सांगोपांग व्यवस्था आधीच करून ठेवली होती. टीकाकारांनी यापैकी अनेक कार्य सुरुवातीस दुस्साहसपूर्ण म्हटलं होतं. तथापि कार्य यशस्वीपणे पूर्ण झालेलं पाहून तेच आलोचक यास साधनेद्वारे सिद्धी म्हणू लागले. अशा दुस्साहसपूर्ण कार्याची चर्चा प्रसंगोपात मागील प्रकरणात आली आहे. त्यांचा क्रमशः व एकत्रित उल्लेख पुन्हा करणं आवश्यक वाटतं. पहिलं, 15 वर्षाच्या वयात पुढील 24 वर्ष गायत्री महापुरश्चरणाची साधना अनेक व्रतानुबंधांसह पूर्ण करण्याचा संकल्प घेतला आणि न डगमगता तो नियोजित अवधीत पूर्ण केला. 2. या महापुरश्चरणांच्या पूर्णाहुतीमध्ये विशिष्ट संख्येत आहुती देऊन हवन करायचं होतं. देशभरातून गायत्री उपासकांना आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित करायचं होतं. त्यांचा शोध घेतला तर त्यांची संख्या 4 लक्ष असल्याचं आढळलं. त्यांना 1958च्या मथुरा येथील सहस्रकुंडी यज्ञात आमंत्रित केलं. आनंदाची गोष्ट अशी की त्यापैकी बहुतेक सर्व आले. कुणीही आमंत्रणाचा अनादर केला नाही. 5 दिवसपर्यंत भोजन, निवास, यज्ञ वगैरे व्यवस्था निःशुल्क होती. विशाल प्रवचन मंडप, यज्ञ मंडप, प्रकाश व्यवस्था, पाणी, स्वच्छता यांची उत्तम व्यवस्था होती. 7 मैलाच्या परिसरात 7 नगरं वसवण्यात आली होती. समग्र प्रचंड कार्य निर्विघ्नपणे पार पडले. लाखो रुपयांचा खर्च झाला. कोणापुढेही हात न पसरता खर्चाची पूर्तता झाली. 3. मथुरेतील गायत्री तपोभूमीच्या भव्य इमारतींचे निर्माण. प्रारंभी आमची पैतृक संपत्ती विकून केलं. त्यानंतर परिजनांनी अयाचित सहाय्य केलं. त्यातून धर्मतंत्रातून लोकशिक्षणाचं उत्तरदायित्व सांभाळणारे त्याचे विशाल केंद्रीय स्वरूप विकसित होत गेले. 4. अखंड ज्योती मासिकाचे इसवी 1937 पासून अखंडपणे प्रकाशन, जाहिराती न घेता, वर्गणी न मागता केवळ मूळ लागत किमतीवर निघणारं हे मासिक अनेक संकटातही आजपर्यंत वर्धमान रूपात सुरू आहे. गांधीजींचं हरिजन साप्ताहिक तोट्यामुळे बंद करावं लागलं. त्याच काळात अखंड ज्योती अनेक संकटांना तोंड देत तग धरून राहिलं आणि आता तर अखंड ज्योती हिंदी मासिकाचे 2.5 लाखांवर ग्राहक आहेत आणि विविध भाषेतून संस्करणे निघत असतात. एक अंक 10 लोक वाचतात. या सरासरी हिशोबानेही या मासिकाचे सर्व भाषातील वाचक 25 ते 30 लाखांवर आहेत. 5. साहित्य सृजन, आर्ष साहित्याचा हिंदी अनुवाद आणि व्यावहारिक जीवनात अध्यात्माचा उत्कृष्ट समावेश करणाऱ्या नितांत स्वस्त किमतीच्या अनेकानेक पुस्तकांचं लेखन, त्याचा अनुवाद अनेक भाषातून होत आहे. कोट्यावधी धर्म अध्यात्मप्रेमी लोक हे उच्च कोटीचं साहित्य वाचतात आणि नवीन प्रकाश मिळवतात. या अनुवादाचं वजन मनुष्याच्या वजनापेक्षा जास्त भरेल. 6. गायत्री परिवाराची विशाल संघटना आणि त्याद्वारे जनमानसाच्या परिष्कारासाठी प्रज्ञा अभियान व सत्प्रवृत्ती संवर्धनासाठी युग निर्माण योजना यांचं कार्यान्वयन. या दोहोच्या अंतर्गत लाखो जागृत आत्म्यांची विशाल संघटना. या सर्वांचं नवसृजनासाठी भावपूर्ण योगदान. 7. युगशिल्पी प्रज्ञापुत्रांसाठी आत्मनिर्माण, लोककल्याणाचा समग्र अभ्यासक्रम आणि सत्र योजनेनुसार नियमित प्रशिक्षण. 10-10 दिवसांची गायत्री साधना सत्रे, ज्यात साधकांच्या भोजन निवासाची निःशुल्क सुनियंत्रित व्यवस्था. 8. अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयाचं संशोधन करण्यासाठी ब्रह्मवर्चस संशोधन संस्थेची स्थापना. यात यज्ञ विज्ञान आणि गायत्री महाशक्ती याबाबत उच्च कोटीचं संशोधन सुरू आहे. हाच उपक्रम पुढे वाढवून जडीबुटी विज्ञानाच्या चरककालीन प्रक्रियेचं संशोधन हाती घेतलं आहे. त्याचबरोबर खगोल विद्येच्या विस्मृत आणि लुप्त परंपरेचं संशोधन होत आहे. 9.
देशाच्या विविध भागात 2400 गायत्री शक्तिपीठ स्वतःच्या इमारतीसह आणि विना इमारतींची 7500 प्रज्ञा संस्थाने स्थापन करून त्यांच्याद्वारे नैतिक, बौद्धिक आणि सामाजिक क्रांतीची युगांतरीय चेतना व्यापक बनवण्याची यशस्वी योजना. या चेतनेचा आलोक आता 74 देशात पोचत आहे. प्रवासी भारतीय आणि त्यांच्या तद्देशीय इष्टमित्रात नवयुग निर्माणाचे विचार पसरत आहे. 10. देशातील भाषा आणि संस्कृतीच्या अध्ययन अध्यापनासाठी एका अभिनव केंद्राची स्थापना केली आहे. प्रत्येक भाषिक व्यक्तीपर्यंत त्याद्वारे नवयुगाचा विचार प्रवाह पोचवला जात आहे. जनजागृतीसाठी प्रचारक जीप गाड्यांसह हिंदी, गुजराती, मराठी, उडिया या भागात भ्रमण करीत असतात. आता दक्षिण भारतात व पाश्चात्य देशातही ते जाऊ लागलं असून पवित्रता, प्रखरता व एकात्मतेची पाळंमुळं मजबूत करतील. 11. प्रसार तंत्रात आजपर्यंत टेप रेकॉर्डर व स्लाइड प्रोजेक्टरचा समावेश होता. आता त्यात व्हिडिओ फिल्म्सची प्रभावी भर पडली आहे. 12. फोल्डर प्रकाशित करून प्रज्ञा अभियानाची विचारधारा देशाच्या विभिन्न भाषातून देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसारित केली जात आहे. 13. प्रज्ञा पुराणचे 5 खंड प्रकाशित झाले आहेत. प्रत्येक भाषेत त्याचं टेप प्रवचन प्रकाशित होत आहेत. प्राचीन तात्विक व सांस्कृतिक अधिष्ठानावरून युग समस्यांचा उहापोह आणि उपाययोजना त्याद्वारे केली जात आहे. 14. दररोज शांतिकुंज हरिद्वारच्या भोजनालयात शिबिरार्थी, अतिथी आणि तीर्थयात्रेकरूंची संख्या सुमारे 1000 असते. कुणाकडूनही मूल्य आकारलं जात नाही. श्रद्धाभावनेनं सर्वजण प्रसाद ग्रहण करूनच जातात. 15. बहुसंख्येनं अनेक साधक गायत्री तीर्थात येऊन अनुष्ठान साधना करत असतात. त्याद्वारे त्यांच्या व्यक्तित्वाचा विकास झाला आहे, मनोविकारातून मुक्ती लाभली आहे. भावी जीवनातील आचार विचारांबाबत मार्गदर्शन व प्रेरणा लाभली आहे. विज्ञानसम्मत पद्धतीनं ब्रह्मवर्चस्व संशोधन संस्थान इथं त्यांची तपासणी करून त्यांच्यात झालेलं परिवर्तन सत्यापित केलं आहे. आमच्या जीवनात घटित झालेल्या प्रमुख कार्यांची ही संक्षिप्त सूची पाहून सहज कल्पना करता येईल की त्यासाठी श्रम, मनोयोग, साधनं, जनसहयोग यांचा किती हातभार लागला असेल. हे सारं कार्य म्हणजे गोवर्धन पर्वत उचलणेच होतं. एकाच व्यक्तीची अदृश्य शक्ती काम करीत राहिली. प्रत्यक्ष याचना, वर्गणीसाठी अपील यापैकी काहीही केलं नाही. जे घडलं ते स्वेच्छा सहयोगाच्याच बळावर. आजच्या प्रचलनानुसार धन एकत्रित करण्याकरता किती योजना, दबाव, आकर्षणं, अन्य प्रकार यांचा उपयोग केला जातो हे सर्व जाणतात. परंतु हे एकमेव मिशन आहे जे रोज 10 पैसे ज्ञान घटात, मूठभर धान्य धर्म घटात एकत्रित करून त्यावर हे प्रचंड कार्य पारदर्शी स्वरूपात करत असतात. लहानशी मदत देणारी ही संस्था आमची आहे असा आत्मीयतेचा भाव बाळगतो. इतक्या लोकांच्या समाधानाचा आणि विश्वासाचा विचार बाळगून संस्था संचालकांनाही या सर्वांप्रती उत्तरदायित्वाचं भान ठेवून पैशाचा खर्च फार काळजीपूर्वक करावा लागतो. कमीत कमी खर्चात इतके प्रचंड पहाडा एवढं कार्य यशस्वीपणे वर्षानुवर्ष सुरू आहे, वाढतं आहे. या सफलतेचं रहस्य ही लोकप्रियताच आहे. निस्वार्थ, निस्पृह आणि उच्च कोटीचे व्यक्तित्व संपन्न जितके कार्यकर्ते या मिशन जवळ आहेत तितके इतर संघटनेत क्वचित आढळतील. याचं कारण एकच की त्यांनी अगदी जवळून सूत्रसंचालकांचं जीवन पारखून पाहिलं आहे. इथे ब्राह्मण आत्मा योग्य कार्य करत आहे असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. बुद्धांची लोकांनी पारख केली तेव्हा लाखोंच्या संख्येनं त्यांनी घरादाराचा त्याग करून ते परिव्राजक बनले आणि बुद्धांचा संदेश जगभर नेऊन पोचवला. गांधीजींच्या सत्याग्रहींनी वेतन मागितलं नाही. या काळात प्रत्येक संस्थेत पगारी कर्मचारी काम करीत असतात. प्रज्ञा अभियान हीच एकमेव अशी संस्था आहे जिथे हजारो उच्च शिक्षित प्रबुद्ध व्यक्ती केवळ भोजन वस्त्र घेऊन कार्य करत असतात. इतक्या व्यक्तींचे परिश्रम, सहकार्य आणि कण कण करून लागणारं इतकं धन कोणत्या चुंबकीय शक्तीनं खेचलं जात असेल? हा सुद्धा एक सिद्धीचा चमत्कारच होय, जो इतरत्र क्वचितच आढळतो. आमच्या जीवनात आम्हाला वारंवार हिमालयात जाण्याचा आणि एकांत साधना करण्याचा निर्देश पाळावा लागला. तिथं आम्ही काय पाहिलं याची आतुर जिज्ञासा अनेकांना असते. त्यांना वाटतं की तिथे यक्ष, गंधर्व, किन्नर, राक्षस, वेताळ, सिद्ध पुरुषांची आमची गाठ पडली असेल. त्यांचं हसणं, गाणं, नाचणं आणि बागडणं आम्ही पाहिलं असेल. गुप्त होण्याच्या आणि पुन्हा प्रकट होण्याच्या किमया मिळवल्या असतील.
अशा गूढ रहस्यमय परिकथा ऐकण्याची त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. हिमालय म्हणजे जादूचा पेटारा अशीच त्यांची कल्पना असते. तिथं जाताच कोणी करामती बाबा जादूच्या पेटीतून भूतासारखा बाहेर पडत असेल आणि तिकडे जाणाऱ्यांना आपली करामत दाखवून थक्क करीत असेल. खरं सांगायचं तर हिमालयात आम्हाला विशेष प्रकारे अंतर्मुख बनण्यासाठी जावं लागलं. बहिर्मुखी जीवनात सतत विविध घटना प्रसंगांची छाप असते, तर अंतरंगात भावना असतात. उच्च भावनांचं वर्चस्व म्हणजे अध्यात्मवाद आणि कामनांची पदार्थांची घोडदौड म्हणजे भौतिकवाद. आमच्या जीवनात या दोहोंचा समन्वय असल्यामुळेच आम्हाला अधूनमधून एकांतात जाऊन बहिरंग जीवनावर साचलेले प्रभाव दूर करावे लागतात. आत्म्याला प्रकृतीच्या सान्निध्यापासून यथाशक्य वेगळं करून परमात्म्याच्या शक्य तितकं निकट आणण्याचा प्रयत्न हिमालयातील अज्ञातवासात केला आहे. आहार विहारात तथा परिस्थिती सात्विकता समाविष्ट होत राहिली. याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे उच्चस्तरीय भावसंवेदनांचं उन्नयन आणि रसास्वादन. त्यासाठी व्यक्तींची, साधनांची आणि परिस्थितीची आवश्यकता नसते. जी काही चांगली किंवा वाईट परिस्थिती आहे तिच्यावर आपल्या भावचिंतनाचं आरोपण करून तिचे असे भव्य स्वरूप बनावे ज्यातील कणाकणात परमसत्तेचं, त्याच्या मधुर रससंवेदनांचं दर्शन व्हावं. ज्यांनी आमचे सुनसार के सहचर हिंदी आणि मराठी भाषांतर एकांतवासातील सखे सोबती हे पुस्तक वाचलंय, त्यांच्या लक्षात आलं असेल की सामान्य घटना आणि परिस्थितीतही आपल्या उच्च भावचिंतनाचा समावेश करून स्वर्गीय आनंदमय वातावरण निर्माण करता येतं. त्यात निमग्न होऊन सच्चित आनंदाची अनुभूती घेता येते. ही देखील एक उच्च प्रतीची सिद्धी आहे. ती हस्तगत करून आम्ही सामान्य दिनचर्येत व्यस्त राहूनही स्वर्गात राहणाऱ्या देवासमान आनंदमग्न स्थितीत राहत असतो. आज जे युग सुरू आहे त्यात सर्वात जास्त राजकारणाचा प्रभाव आहे. तेच सर्वात मोठे शक्तिशाली आहे असं मानण्यात येत आहे. राजकीय पुढारी सच्चेपणा दाखवून जनकल्याण डोळ्यासमोर ठेवून काम करतात की त्याच्या विपरीत काम करतात यावरच सर्वसाधारण लोकांचे सुख दुःख अवलंबून आहे. ज्या प्रदेशाचे राजकीय पुढारी आपलं उच्च पद कायम ठेवण्यासाठी वाटेल तो अनाचार करत असतात, अनितीचा मार्ग चोखाळत असतात व त्यात त्यांना कसलाही संकोच वाटत नाही, तेथील लोक दुःखी होतात व त्यांचं जीवन सदैव संकटग्रस्त असतं. पण आम्हाला विश्वास वाटतो की ही परिस्थिती फार दिवसांपर्यंत अशीच कायम राहणार नाही. पंडित श्रीराम शर्मा आचार्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.